नमस्कार, मी व्हाईट सॉस पास्ता बनवणार आहे. मी हे म्हणजे पाऊण वाटी असं मी मैदा घेतलेला आहे. 1 वाटी असा मी पास्ता घेतलेला आहे आणि हे सॉसेजेस जे असतात ते पण मी टाकणार आहे. ते 2 पीस असे सॉसेजेस घेतलेले आहेत. हे असे मी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. तर मी याला थोडंसं फ्राय करून घेणार आहे. बटर टाकलेला आहे मी याच्यामध्ये आणि हे मी याला थोडं फ्राय करून घेते. असा गोल्डन कलर आला म्हणजे आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. खूप छान. आणि हे चिकनचे पीस आहेत त्याच्यामुळे याला व्यवस्थितच करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघू शकता, असं या पद्धतीचं आपल्याला हे फ्राय करून घेतलेलं आहे. खूप छान असं झालेलं आहे. हे थोडंसं आणखी बटर घालायचं आपल्याला आणि बटर घालून हे जे मैदा आहे ते आपल्याला याच्यामध्ये थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. हे बघू शकता, असा मैदा पण आपला खूप छान झालेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये दूध टाकून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आणि हे जे गाठी आहेत ते सगळे विरघळल्या पाहिजे. खूप छान असं याचं सॉसेस बनलं पाहिजे, तेव्हा छानपैकी असं मस्त हे आपण याच्यामध्ये पास्ता टाकू शकतो. एकदम तयार आहे. आता त्याच्या अगोदर आपल्याला हे थोडंसं चिली फ्लेक्स टाकायचं आहे आणि हे ऑरिगॅनो टाकायचं आहे याच्यामध्ये. असं सोबतच आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पास्ता पण आपला तयार आहे आता आणि हे पण आपण आता याच्यामध्ये असं टाकायचं आहे. पास्ता टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बघू शकता, खूप छान असा पास्ता आपला तयार आहे. आता या पद्धतीचा पास्ता आपण घरी करू शकतो. संगीता रेसिपीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. आणि पास्ता असा घरी खूप छान झालेला आहे. तुम्ही पण ट्राय करा.